पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून गेट लाईफ लेझर पाईल्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नरेंद्र वानखेडे व डॉक्टर पूनम वानखेडे यांनी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत वृक्षारोपण केले। झाडे लावणे खूप महत्त्वाचे आहे, कारण आपले जीवन झाडावर अवलंबून असते। झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे आपले स्वास्थ्य ठीक राहते, असे मत डॉक्टर नरेंद्र वानखेडे व डॉक्टर पूनम वानखेडे यांनी व्यक्त केले। नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र वानखेडे, संचालक गेट लाईफ लेझर पाईल्स हॉस्पिटल। मित्रांनो, आज आपण जागतिक पर्यावरण दिन हा प्रामुख्याने साजरा करतो आहे। आपण बघितलेले आहे, मागील 40 वर्षांमध्ये संपूर्ण पृथ्वी तलावर हवामानाचे खूप सारे बदल झालेले आहेत आणि या बदलाकरता मुख्यतः जे कारणीभूत आहोत ते आपणच लोक आहोत। आपल्यामुळेच, आपल्या मानवजातीमुळेच या निसर्गाचा समतोल जो आहे तो ढासळत आहे। त्यामुळे आजच्या या पर्यावरण दिवशी आपण सर्वांनी एक प्रण मानला पाहिजे की जी आपण वृक्षतोड केलेली आहे, जो निसर्गाचा समतोल आपण ढाळत आहोत, त्याकरिता सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे। या अनुषंगानेच आमच्या हॉस्पिटलने आज वृक्षारोपण करून एक समाजामध्ये एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। आपण सुद्धा असेच काही प्रयत्न या पर्यावरणाला वाचवण्यासाठी केले पाहिजे। नमस्कार, मी डॉक्टर पूनम वानखेडे, संचालिका गेट लाईफ लेझर पाईल्स हॉस्पिटल अमरावती। आपण सर्वांना माहीत आहे की पृथ्वी ही सजीवांसाठी जीवनदायी आहे। जीवन जगण्यासाठी जी नैसर्गिक संसाधने लागतात ती सर्व पृथ्वी आपल्याला पुरवते। तथापि कालांतराने ही सर्व आवश्यक नैसर्गिक संसाधने वेळेपूर्वी संपुष्टात येते। अशा परिस्थितीत मानवाला पृथ्वीवर टिकून राहणे कठीण होईल। ही समस्या सोडवण्यासाठी निसर्गाने दिलेल्या गोष्टींचे संवर्धन करण्याची गरज आहे। या गरजेची जाणीव सर्वांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी 22 एप्रिल रोजी वर्ल्ड अर्थ डे म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो। भारतासह 195हून अधिक देश पृथ्वी दिन साजरा करतात। पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि तिला सुंदर ठेवण्यासाठी काही गोष्टी आपण आचरणात आणणे गरजेचे आहे। जसे जास्तीत जास्त झाडे लावा व झाडे वाचवा, त्यांची काळजी घ्या, पेपरचा वापर कमीत कमी करा। प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी होते, म्हणून प्लास्टिकचा वापर टाळावा। तसेच पाण्याचा वापर जपून करावा, त्याचा अपव्यय टाळावा। पर्यावरणाचे प्रदूषण टाळावे, वाहनांचा वापर जपून करावा। आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावे, प्रत्येक जागी वाहनाचा वापर करू नये। घरेलू विजेचा वापर सांभाळून करावा। ह्या सगळ्या गोष्टी पर्यावरणासोबत जुळल्या आहेत। आपण आपल्या नातेवाईक, शेजारी व मित्रांना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जागरूक करावे, असे मी आवाहन करते। तसेच जागतिक वसुंधरा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। तसेच गेट लाईफ पाईल्स हॉस्पिटलतर्फे गेट टुगेदरचा कार्यक्रम सुद्धा करण्यात आला। यावेळी डॉक्टर तानाजी अर्डक व हॉस्पिटलचे कर्मचारी वृंद उपस्थित होते। एएस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।